नियमानुसार त्यांनी 2,500 प्लस जी वेटिंग लिस्ट काढायला पाहिजे, पण शेवटी तुम्हाला मी वेटिंग लिस्टचा सुद्धा कट ऑफ सांगणार आहे। त्याच्यामुळे 12 शिफ्ट झालेला आहे, त्याचं नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण WR ओपन WR म्हणजे ओपन महिला आरक्षण, OBCच्या जागा आहे 898, SCBC अप्रेंटिस 40 ते 50 म्हणजे 80 पैकी तुम्हाला 40 ते 50च्या दरम्यान मार्क असलं तरी तुमचे भरपूर चान्सेस आहे। जर तुम्ही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांचे कमेंट असंख्य आहेत, भरपूर जास्त कमेंट्स आहे महावितरण विद्युत सहायक कट ऑफ बद्दल किंवा सेफ स्कोर बद्दल। रिसेंटली 20, 21 आणि 22 या 3 दिवशी 4-4 शिफ्टमध्ये म्हणजे साधारण 12 शिफ्टमध्ये ही एक्झाम झालेली आहे। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांना उत्सुकता लागून आहे की किती पर्सेंटवर कट ऑफ लागेल किंवा किती पर्सेंटवर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं किंवा किती मार्कांवर सिलेक्शन होऊ शकतं। यामध्ये वेळेवर जे एक्झाम पॅटर्न चेंज करण्यात आलं, त्यामध्ये एक्झाम जे आहे किंवा जे पेपर जो आहे तो 80 मार्काचा होता, निगेटिव्ह मार्किंग इम्प्लिमेंटेड होतं, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग होतं, त्यामुळे कट ऑफमध्ये बराचसा फरक पडत असतो निगेटिव्ह मार्किंगमुळे। जेनकोमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हतं, महापारेषणमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग होतं, ठीक आहे। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असे होते की सर डिटेल कट ऑफ घ्या, कारण ऑलरेडी आपण त्यावर एक थोडंफार ढोबळमानाने एक ॲव्हरेजमध्ये कट ऑफ सांगितलेला आहे, पण तो कॅटेगरी वाईज आणि समांतर आरक्षणानुसार कट ऑफ घ्या किंवा असा एक व्हिडिओ घ्या, असा एक डिटेल व्हिडिओ घ्या, असे विद्यार्थ्यांचे कमेंट मला असंख्य आहे। तर त्यानुसारच आपण हा आजचा व्हिडिओ घेतो आहे। त्याच्यामध्ये डिटेल कट ऑफ सांगायचा मी प्रयत्न केला आहे। पण जनरल, त्यानंतर तुमचं WR म्हणजे वुमन रिझर्वेशन, ज्याला WR म्हणतो आपण, महिला आरक्षण आणि अप्रेंटिस, असं एक 3 मेजर भाग घेतलेले आहे। बाकी व्हिडिओच्या शेवटी आपण बाकीसुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, थोडंफार तुम्हाला इथे अंदाज येऊन जाईल। तर मित्रांनो बघा, यामध्ये जी काही मेरिट लिस्ट आहे ती 5,386 पोस्टची लागणार आहे। आफ्टर जे काय शुद्धीपत्र काढलं होतं SCBCनुसार, त्यानुसार 5,386 अशी पदं वाढवली होती त्यांनी थोडंफार, आणि त्यानंतर वेटिंग लिस्टसुद्धा लागणार आहे। हे सुद्धा आता बऱ्यापैकी कन्फर्म झालेलं आहे। साधारण 2,000 प्लस, म्हणजे 2,000ची काढतात की 2,500ची, ॲक्च्युली नियमानुसार त्यांनी 2,500 प्लस जी वेटिंग लिस्ट काढायला पाहिजे, पण आपण मिनिमम जरी पकडलं तरी 2,000ची ते काढतीलच वेटिंग लिस्ट, कारण की विद्यार्थी मित्र हे ट्रान्सकोमध्ये जॉईन करतील किंवा आणखी कुठे जॉईन करतील, त्यामुळे कसं आहे आणि बरेचसे रिजेक्टसुद्धा होतात, ॲब्सेंटसुद्धा असतात, त्यामुळे वेटिंग लिस्टची काढणं फार आवश्यक असते। तर ठीक आहे, जे काही मी कट ऑफ सांगतो आहे त्यानंतर शेवटी तुम्हाला मी वेटिंग लिस्टचा सुद्धा कट ऑफ सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, व्यवस्थित ऐका, कट ऑफ तुमचा किती येऊ शकतो हे सुद्धा बघून घ्या। त्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे काही 12 शिफ्ट झालेला आहे त्याचं नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण की 20, 21च्या ज्या शिफ्ट होत्या त्या ॲव्हरेजमध्ये होत्या किंवा बऱ्यापैकी मॉडरेट होत्या। तो 22च्या ज्या शिफ्ट आहे, 4 शिफ्ट, त्यामध्ये विद्यार्थ्यांना थोडी अडचण आली किंवा ती थोडी टफ होशी, असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं इथे म्हणणं आहे। त्याच्यामुळे त्याचं ॲव्हरेज जे काय नॉर्मलायझेशन होणार आहे। ज्यांचे फॉर एक्झाम्पल ज्यांना असं वाटत असेल की आपला पेपर इझी होता, त्यांचे पेपर मार्क्स हे कमी होतात, आणि ज्यांना असं वाटत असेल की आपला पेपर हा हार्ड होता तर त्यांचे मार्क थोडे इथे वाढत असतात, त्याला म्हणतात नॉर्मलायझेशन। ॲव्हरेज मार्क इथे घेण्यात येतात। तर मित्रांनो बघा, ओपन, जनरल, WR म्हणजे महिला आरक्षण आणि अप्रेंटिस असं आपण कट ऑफ घेणार आहे। त्याच्यामध्ये किती जागा आहे त्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात। तर सुरुवातीला बघा, ओपनच्या 1634 जागा आहे, त्यानुसार ओपन जनरलचा कट ऑफ आपण 60 घेतलेला, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं। हा 80 पैकी कट ऑफ आहे, 80 मार्काचा तुमचा पेपर होता, त्यापैकी तुम्हाला किती मार्क्स लागतील, कमीत कमी कट ऑफ म्हणजे कमीत कमी मार्क्स किती लागतील तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते। सेफ स्कोर आहे हा, ठीक आहे। 80 पैकी 60 असेल तर तुमचं ओपनमध्ये बऱ्यापैकी चान्सेस आहे, त्याच्यापेक्षा वर पाहिजे, याच्यापेक्षा प्लस पाहिजे बरं, कमी नाही पाहिजे। WR ओपन WR म्हणजे ओपन महिला आरक्षण 56, ओपन अप्रेंटिस 56, त्यानंतर OBCच्या जागा आहे 898, OBC जनरल 57, OBC WR म्हणजे महिला आरक्षण 52, OBC अप्रेंटिस 53, त्यानंतर EWSच्या जागा आहे 391, त्यामध्ये EWS ओपन आपण घेतलेला आहे 56, त्यानंतर EWS WR म्हणजे महिला आरक्षण घेतलेलं आहे 51, त्यानंतर 54 घेतलेलं आहे अप्रेंटिस, EWS अप्रेंटिस 54, त्यानंतर SCBCच्या जागा थोड्या जास्त आहे, त्याच्यामध्ये 510 जागा दिलेल्या आहे। SCBC जनरल 54 काढलेला आहे आपण कट ऑफ, त्यानंतर SCBC WR 50 मार्क्स, याच्यापेक्षा कमी नको, याच्यापेक्षा जास्त पाहिजे तुम्हाला मार्क्स, ठीक आहे। आणि अप्रेंटिस 52, SCBC अप्रेंटिस 52, नंतर SC जनरल याच्या म्हणजे SCच्या बघा 703 जागा आहे SC कॅटेगरीच्या शेड्यूल कास्टच्या, तर त्याच्यामध्ये SC जनरल 55, SC WR म्हणजे महिला आरक्षण 51 आणि 53 आहे अप्रेंटिस SC, ठीक आहे। ST कॅटेगरीच्या 502 जागा आहे, ST कॅटेगरी शेड्यूल ट्राईब, तर STमध्ये जनरल आहे 52, थोडासा कमी येतो, 48 राहील तुमचा WRचा, आणि साधारण तुमचा 49 राहणार आहे तुमचा अप्रेंटिसचा। त्यानंतर VJसाठी 161 जागा आहे, 53 जनरलसाठी राहील, त्यानंतर WRसाठी 50चा कट ऑफ राहील, प्लस लागेल तुम्हाला, आणि VJ अप्रेंटिस तुम्हाला लागेल 51पेक्षा जास्त थोडा, ठीक आहे।
नंतर NTBसाठी 146 जागा आहे. NTB जनरल बघा तुम्हाला 54+ लागेल मार्क्स 80पैकी. आणि WRसाठी NTB WR म्हणजे महिला आरक्षण 52 लागेल तुम्हाला अप्रेंटिसला. ठीक आहे. NTCसाठी 51 जनरल, त्यानंतर 48 लागेल WRला आणि 49 लागेल तुम्हाला अप्रेंटिसला. त्यानंतर NTD 54 जनरलसाठी, WRसाठी 51 आणि 53 लागेल तुम्हाला अप्रेंटिसला. ठीक आहे. 120 जागा आहेत तुमच्या NTDच्या. तर हा नॉर्मल झाला. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या कॅटेगरीज आहे, जसं आता स्पोर्ट्स पर्सन आहे, एक्स सर्व्हिसमॅन आहे, एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा भरपूर दिलेल्या आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहेत, नंतर भूकंपग्रस्त आहे. त्याच्यामध्ये हा जो कट ऑफ आहे हा इतका कमी जातो की याचं थोडंसं हे काढणं कठीण जातं मित्रांनो. याच्यामध्ये अंदाज घेणंसुद्धा कठीण जातं. हा जो कट ऑफ आहे स्पोर्ट्स कॅटेगरी, फॉर एक्झाम्पल तुम्ही AWS स्पोर्ट्समध्ये आहे किंवा तुमचं OBC स्पोर्ट्समध्ये आहे किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये स्पोर्ट्समध्ये आहे की एक्स सर्व्हिसमॅनला आहे, तर हा 40 ते 50 म्हणजे 80पैकी तुम्हाला 40 ते 50च्या दरम्यान मार्क असलं तरी तुमचे भरपूर चान्सेस आहे. जर तुम्ही PAPमध्ये असाल, अर्थक्वेकमध्ये असाल, अर्थक्वेक आणि PAP थोडासा हाय जातो, 50च्या जवळपास पकडून घ्या. बाकी एक्स सर्व्हिसमॅन आणि स्पोर्ट्स हा खूप खाली येतो. 40पेक्षा सुद्धा 1-2 मार्क खाली सुद्धा येऊ शकतो 80पैकी. मित्रांनो वेटिंग लिस्ट ही साधारण 2000+ जागांची लागणार आहे. ती आता लागणार नाही, ती नंतर लागेल जॉईनिंगच्या तुमच्या DVच्या नंतर. तर त्याचासुद्धा म्हणजे हा जो कट ऑफ आपण सांगितलेला याच्यापेक्षा 2 मार्क आणखी कमी पडा, तो वेटिंगचा कट ऑफ इथे लागू शकतो. ठीक आहे. हा आपला अंदाज झाला, हे आपला ॲनालिसिस झाला. याच्यामध्ये 1-2 मार्क कमी येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनी हा फायनल कट ऑफ समजायचा आणि फायनल कट ऑफ हा रिझल्ट आल्यावर येईलच. पण तो याच्यामध्ये थोडाफार अंदाज आहे. तुम्हाला 1-2 मार्क कमी असतील तर कट ऑफसुद्धा थोडाफार कमी येण्याची शक्यतासुद्धा आहे. असं नाही की एकदम 60 म्हटलं म्हणजे 59सुद्धा होऊ शकते, 61सुद्धा होऊ शकते. नॉर्मलायझेशन होणार आहे, ते लक्षात घ्या. त्याच्यानुसार चेंजेस होत असतात मार्कामध्ये. आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. पेपर जरी चांगला गेला असता तरी निगेटिव्ह मार्किंगमुळे काय होतं की आपल्याला मार्क्स थोडेसे कमी येतात. अंदाजेसपेक्षा एक्सपेक्टेडपेक्षा मार्क्स आपल्याला थोडेसे कमी येत असतात. आणि बरेचसे विद्यार्थी हे इथून कट होणार आहे, म्हणजे महापारेषणला जॉईन करणार आहे. बरेचसे महापारेषणमध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी यांचं इथे सिलेक्शन होणारच आहे, 100% होणार आहे. मी सांगतो महावितरणमध्ये ते विद्यार्थी सगळे महापारेषणला जातील. त्याच्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला भरपूर इथे चान्स राहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा, कारण पुढे बऱ्याच तुम्हाला कामं पडणार आहे जॉईनिंगसाठी वगैरे. त्यासाठी आपण व्हिडिओज वरचेवर देतच राहतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.